नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बेमोसमी पावसाने अक्षरशः थैमान घातले. आपण बघू शकतो काल संध्याकाळी झालेल्या पावसाने नाशिक येथे बागलांमध्ये मोठ्या प्रमाणात शेत पिकांचं नुकसान केलं. ज्या पद्धतीने कांदा उत्पादक शेतकरी आता बघू शकतो या ठिकाणी आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एका शेतावरती आहोत. काही तासापूर्वी या ठिकाणी अक्षरशः पावसाने वादळी वाऱ्याने झोडपले आणि पूर्ण कांदा आता काढणीला आलेला कांदा हा भुईसपाट झाले. ज्या पद्धतीने काढणीला आलेल्या कांद्यावरती गारांचा देखील काही प्रमाणात त्या ठिकाणी मार लागलेला आहे. ज्या पद्धतीने सकाळपासून आपण बघू शकतो अनेक ठिकाणी डाळिंब पिकांच्या बागांचे फुलं या ठिकाणी खराब झालेले. ज्या पद्धतीने आपण बघू शकतो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आपण बघू शकतो ज्या पद्धतीने आता काढणीला आलेला कांदा अक्षरशः पूर्ण खराब झालेला या ठिकाणी गारांचा मार देखील लागलेला आहे. आणि ज्या पद्धतीने सकाळपासून झालेल्या आता काही वेळापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं असं प्रचंड अतोनात नुकसान होतंय. कांदा पीक आता काढणीला आलेल्या आहे. त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव तालुक्यातील आता देखील विराणे, पोहाणे, काटोन भागामध्ये मोठ्या पावसाचे नुकसान या ठिकाणी झालेले आणि पावसामुळे अनेक कांदे, चारा पिका आणि इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आता कुठेतरी होणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून देखील आता या ठिकाणी पंचनामा सुरू झालेला. मालेगाव तालुक्यातील विराणे, काटवण भागामध्ये आता तहसीलदार, कृषी अधिकारी या ठिकाणी ज्या ठिकाणी गारांचा आणि पाऊस पडलाय त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि तिथून जागेवर बसून पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे. मनोहर शेवाळे, टीव्ही मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.